brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करायला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रचंड विरोध केलाय. भाजपच्या 18 मंडल आणि प्रांताध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून स्वबळावर लढण्याचा आग्रह धरलाय. यामध्ये एकनाथ शिंदे आमदार असलेल्या कोपरीतल्या एका भाजपच्या मंडल अध्यक्षाचा सुद्धा समावेश आहे. ठाणे शहरासह कळवत भाजपची ताकद वाढली आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपचा थोड्या फरकाने पराभव झालेला होता. आता त्या जागा पुन्हा मिळवायच्या असतील तर भाजपने युती न करता स्वबळावर लढण्याची गरज असल्याची मागणी स्थानिक भाजपचे नेते निलेश पाटील आणि तेजस मोरे यांनी केली आहे. याशिवाय युती करण्याचा निर्णय झाला तर शिवसेनेचं काम न करता आम्ही घरी बसू अशी आक्रमक भूमिका सुद्धा भाजपच्या मंडल अध्यक्षांनी मांडली आहे. यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपासाठी सेना भाजपात बैठका सुरू असतानाच ठाण्यात एकनाथ शिंदेंसाठी स्थानिक भाजपचे नेते पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भाजपने युतीला विरोध केलेला असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा ठाण्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गट ठाणे मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय अनेक उमेदवारांना अर्ज सुद्धा वाटप केले जात आहेत. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी वरिष्ठांसोबत चर्चा करून लढण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये. त्यामुळे आता राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या एकनाथ शिंदेंसाठी ठाण्यात भाजप आणि राष्ट्रवादीची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.